रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज परत मी कोलशेत रोडला ठाणा स्टेशनपासून 7 किलोमीटर अंतरावरती खूप सुंदर असं एक मोठं कॉम्प्लेक्स आहे, ज्याच्यात स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम किंवा हॉस्पिटल्स या सगळ्याच गोष्टी एका जागेवरती उपलब्ध आहेत. 470 युजेबल कार्पेट असणारा 1 BHKचा फ्लॅट असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ग्राउंड प्लस तसं बघितलं तर 30 माळ्याची बिल्डिंग आहे. आपल्याला हायर फ्लोअरला एक फ्लॅट आहे. त्यानंतर 5 ते 6 हजार रुपयाचं मेंटेनन्सही असणार आहे. कंपासद्वारे जर चेक करायचा विचार केला तर नॉर्थ ईस्ट फेसिंगचं घर असणार आहे. बाहेर जाताना नॉर्थ ईस्ट असेल आणि आतमध्ये येताना साऊथ वेस्ट फेसिंगचा फ्लॅट असणार. जर तुम्ही बघितलं तर इकडे आल्यानंतर तुम्हाला टोटल 2 लिफ्टचं प्रावधान आहे आणि 2 लिफ्टच्या सोबत जर बघितलं तर 2 आणि 2 4 आणि 2 6 जे टोटल 6 फ्लॅट तुम्हाला ह्या फ्लोअरवरती मिळतील. ज्यावेळेला आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत ज्यावेळेला तुम्ही एंट्री करणार आहात त्यावेळेला तुम्हाला असा मस्त मोठा असा चांगल्या पद्धतीचा हॉल मिळतो. आणि हॉलच्या ह्या साईडला जर आपण आलो तर क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला इकडे खिडकी दिलेली आहे. ह्या खिडकीकडनं ज्यावेळेला आपण इकडनं ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला एक AC हिताची कंपनीची मिळेल. अधिक इकडे तुम्हाला डायनिंगचा स्पेस मिळेल. आणि समोर जर आपण गेलो तर समोर गेल्यानंतर हे ते बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट तुम्हाला एक मिळेल. अधिक जर आपण इकडे बघितलं तर तुम्हाला एक वॉशिंग मशीन पॉईंट पण दिलेला आहे ह्या पद्धतीने ह्या साईडला आल्यानंतर. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण ह्या वॉशरूममधनं बाहेर पडणार आहोत, आता हा जो दरवाजा तुम्ही बघितलेला आहे हा दरवाजा खरं तर किचनचा आहे, तो काढून मालकाने ठेवलेला आहे. हे मालक जे आहेत ते खरं तर इथे नाहीत, विदेशामध्ये आहेत. विदेशातून त्यांना आता हा फ्लॅट विटायचं त्यांनी ठरवलेलं आहे. त्याच्यानंतर इकडे जर तुम्ही आलात तर तुम्हाला 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं जे किचन आहे ते असणार आहे. आणि त्याच्यानंतर इथे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला परत एक खिडकीचं प्रावधान ऑलरेडी ह्या फ्लॅटमध्ये आहे. इथे गॅसची पाईपलाईन वगैरे ते सगळ्या गोष्टी आलेले आहेत. आता ह्याच्या आतमध्ये गॅस घेतलेला नाही, पण बाहेर जर तुम्ही बघितलं तर पाईप वगैरे सगळं आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला परत एक बेडरूम मिळतं. ज्या बेडरूममध्ये तुम्ही बघू शकता ह्या साईडला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी उपलब्ध आहे. अधिक इकडे जर आला तर तुम्हाला कपाट ऑलरेडी बनवलेलं आहे. हा फ्लॅट खरं तर ह्या मालकांनी खूप जास्त वापरलेला नाही, हा रेंटवरती दिलेला होता. नंतर त्यांना विदेशात जावं लागतं. सध्या ते NRI आहेत, ही डीलही NRI काउंट होईल. त्याच्यानंतर इकडे जर आलो आपण तर इकडे आल्यानंतर तुम्हाला परत बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट असं सुंदर मोठं आणि चांगलं प्रशस्त मिळतं. आणि जे आपल्या घरामध्ये AC लागलेलं आहे ते ACचं आउटलेट ह्या साईडला सेट केलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचा आपल्याला कुठे इकडे तिकडे त्रास नसणार आहे. तर अशा पद्धतीचा हा 1 BHK फ्लॅट आहे. आणि ह्या फ्लॅटची किंमत आत्ता मालकांनी 67 लाख रुपये फायनल किंमत असणार आहे. 67 मध्ये ते निगोशिएशन करणार नाही आहे. तर ज्या कोणा मंडळींना ह्या बजेटमध्ये चांगल्या कॉम्प्लेक्समध्ये जर घर हवं असेल तर मला असं वाटतं हा एक ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध आहे, जे 67 लाखाला हे घर आपल्याला मिळेल. पण हे अर्जंट सेल असल्यामुळे 67 याची किंमत ही फायनल असणार आहे. तर अशाच पद्धतीचे नवीन जुने चांगल्या पद्धतीचे घरं आम्ही दाखवतोय. मला असं वाटतं तुम्हाला हे आमचे घरं कसे वाटतात ते नक्कीच सांगत जावं. आणि आम्हाला कमेंट्समध्ये, लाईक्समध्ये आणि सबस्क्राईब वगैरे ते सगळ्या गोष्टी करा, जेणेकरून आम्हाला अजून कामाला इंटरेस्ट येईल. आपण काय कोणाला फोर्स करत नाही की बाबा तुम्ही आमच्याकडनंच घर घ्या. आमचं दाखवायचं काम आहे, आम्ही ते नक्की करतोय. तुम्ही पण बघायचं काम केलं तर खूप चांगलं होईल. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.